किसननगर परिसरातील गणेश रेड्डी यांची सरस्वती नायर या महिलेने खोटी कागदपत्र बनवून जागेबाबत फसवणूक केल्या असल्याचा आरोप गणेश रेड्डी यांनी केला आहे। बाळकुम ढोकाळी येथे 1999 मध्ये यावरती कब्जा करून बेकायदेशीर बांधकाम देखील करण्यात आले। 2011 मध्ये सदर बेकायदेशीर अनधिकृत बांधकाम ठाणे महानगरपालिकेकडे तक्रार करूनही याबाबत कोणताही पाठपुरावा अद्याप केलेला नाहीये। मात्र याबाबत अद्याप कोणती कारवाई न करण्यात आल्यामुळे गणेश रेड्डी यांनी नाराजी व्यक्त केली आहे। सातत्याने पाठपुरावा करून देखील प्रश्न मार्गी लागत नसल्याने येत्या 17 मार्चपासून गणेश रेड्डी हे उपोषणाला बसणार असल्याचं यावेळी रेड्डी यांनी सांगितलं। त्यामुळे येत्या काळात कारवाई होणार का व गणेश रेड्डी यांना न्याय मिळणार का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अशोक रेड्डी आहे, मी राहणार किसननगर ठाण्यामध्ये आहे। सरस्वती नायर बिल्डकर अशी या महिलेने खोटे बनावटी दस्तावेज बनवून व माझे वडिलांचे सह्या घेतले होते एक डॉक्युमेंटवरती आणि तसं घेऊन ते कब्जा केला आमच्या जागावरती आणि बेकायदेशीर बांधकाम केलं होतं तिथे। आणि आम्ही मग लागोपाठ पाठपुरावा करतोय आम्ही टीएमसीचं, पण काही कारवाई झालं नाही। 2011 पासून मी स्वतः करतोय पाठपुरावा टीएमसीचा। मग तेव्हापासून 3दा ड्यू प्रोसेस ऑफ लॉ झाला आहे, डीपीएल झालेला आहे। 2011 मध्ये झालेला आहे। 2017 मध्ये मारुती गायकवाड एएमसी होते, त्यांनी डीपीएल केलेला आहे। मग 2023 मध्ये प्रीतम पटेल साहेब हे आले होते, तेव्हा त्यांनी पण परत डीपीएल केलेला आहे। आणि हे कारवाई नाही झाला म्हणून आम्ही 22/7/2024 मध्ये आम्ही उपोषण केलं होतं। तिथे ते स्वतः प्रीतम पटेल साहेब आले होते आणि लिखित आम्हाला दिलं होतं की 2024चा पावसाळा संपल्यावर आम्ही लगेच ड्यू प्रोसेस लॉ फॉलो करून आम्ही बेकायदेशीर बांधकाम तोडणार म्हणून। पण त्यांनी काही कारवाई केलं नाही। तेव्हापासून आम्ही पाठपुरावा करतोय आम्ही, पण काय झाला नाही। त्याच्यानंतर स्मिता सुर्वे एमसी आता आलेले आहेत, त्यांना पण पाठपुरावा करतोय मी। आणि त्यांनी 19/12/2024 मध्ये एक अंतिम नोटीस काढलेला आहे, पण त्याच्यानंतर ती पण काय कारवाई करत नाहीत आणि डेट काय देत नाही। आणि विचारल्यावर आम्हाला सांगते की समोरची व्यक्ती आम्हाला प्रेशर देत आहे, पॉलिटिकल प्रेशर आहे, ह्युमन राईट्सवाला येतात आहे म्हणून मला प्रेशर येते म्हणून मी नाही करते म्हणून। आणि समोरच्या व्यक्तीने काही आग वगैरे लावून घेतलं तर मी काय करू असं मला होते। म्हणून हे गोष्ट मी पाटोले साहेब यांच्याकडे नेऊन गेलो होतो। मग त्यांनी एमसी मॅडमला बोलून घेतलं होतं आणि त्यांचं चर्चा झाला। आणि परत मी एमसी मॅडमकडे गेलं तर परत मला तेच आश्वासन देते की माझं दुसरं काहीतरी कारवाई आहे, आता ते संपल्यावर मी परत घेते तुमच्यामध्ये। पण काही डेट आम्हाला भेटत नाही। असंच फॉलोअप आम्ही मागच्या वर्षापासून रोज करतोय आम्ही। आणि मग तुम्हाला केवळ आश्वासनं दिली जात आहे, ज्या नायर आहेत ती लेडी, तिच्यावरती कोणाचा पॉलिटिकल वरदस्त आहे का? आहे त्याच पॉलिटिकल प्रेशर कोणाचं तरी मला नाही माहीत कोणता पण आहे असं त्यांचा बोलण्यावर आपल्याला समजतंय। आणि दुसऱ्यात पाटोले साहेब स्वतः त्यांच्यावर 2013 मध्ये लोकांचा फसवणूक करण्यासाठी एक FIR कापरवाडी पोलीस स्टेशनमध्ये पण केलेला आहे। 5 कोटीचं आहे ते मॅटर, ते आता पण केस मॅटर चालू आहे। आणि 2018 मध्ये स्वतः सरस्वती नायर जे बिडकर आहे ते महिलेने मला सांगितलं होतं की मी मोठी पॉलिटिकल लीडर आहे, माझा नादीला लागू नको, मला जज, पोलीस स्टेशन किंवा TMC ऑफिस कमिशनर मॅनेज करण्यासाठी माझ्यासाठी मोठी गोष्ट नाही। म्हणून आम्ही आता हे सर्व त्यांनी मॅनेज केलं आहे, 2011 पासून मॅनेज करून पण दाखवलं आहे मला। म्हणून नक्की कुठे आहे याबद्दल सविस्तर माहिती, हे नक्की तुमचं जे बांधकाम आहे ते नक्की कुठल्या एरियामध्ये आहे? ते डोकाली बालकुममध्ये येतात, ते माझीवाडा मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीमध्ये येतात ते। जर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही परत 17 मार्चला परत उपोषण करणार आहे।